दादा काल मी प्रोग्रामला होते तेव्हा तुम्ही एवढा छान मुद्दा मांडला की डांबरीकरण एका तासात पण होऊ शकतं. आपल्याकडे एवढ्या टेक्नॉलॉजीज आहे, माणूस चंद्रावरती पोहोचतो, म्हणजे डांबरीकरणाला पावसाळ्याचीच वाट का बघावी लागते. तर यासाठी तुम्ही सविस्तरपणे सांगणार का की एका तासामध्ये होणं म्हणजे काय टेक्नॉलॉजीज वापरायला हव्यात आणि हे लोक कुठे लॅक करत आहेत? खरं म्हणजे बघा, आता मी काल माहिती घेतली का ज्या कॉन्ट्रॅक्टरनी काम केलेलं होतं त्या कॉन्ट्रॅक्टरची ड्युरेबिलिटी काय असते, तो रस्ता सरकार पैसे देताना ते किती वेळ टिकला पाहिजे त्याच्यावरच बोललो नाही. कारण म्हणजे डांबरीकरण नुसतं आपण कशासाठी म्हणतो हेच समजत नाही. कारण अवतीभोवती जेवढा टॅक्स जमा होतोय डेव्हलपमेंट टॅक्स नायगाव परिसरात, मला वाटत नाही की वसई-विरार शहरात एवढा टॅक्स जमा होत असेल कुठे, आणि त्याचं उपभोक्ता आपल्याला भेटत नाही. म्हणजे आपला टॅक्स शहरामध्ये दुसऱ्या कानाकोपऱ्यात, म्हणजे जिकडे बेकायदा बांधकाम आहेत, जिकडे काही अन्य काही चालू आहे तिकडे आपला टॅक्सचा पैसा जातो, आणि त्या टॅक्सचा पैसा नायगावच्या परिसरासाठी आणला पाहिजे, आपण बोललो पाहिजे. आणि जी टेक्नॉलॉजी बोलता तुम्ही, भर पावसात सुद्धा मॅस्टिक जे आहे डांबर असतं जे अवघ्या 20 ते 25 मिनिटात कडक होतं. मला वाटत नाही का पूर्ण आपल्याला काही इकडून ते वाघराळपाड्यात रोड करायला पाहिजे. जिकडे आपल्याला गरज आहे, जिकडे धोका आहे, जिकडे गाड्या पलटी होतात तिकडे आपण करायला पाहिजे. दुसरं, इकडे जी कॅपॅसिटी आहे 5 वर्षाची ती आपण 15 वर्षाची विचार केला पाहिजे. कारण प्लॅन बनवतो आपण 20, 25, 30 वर्षाचा बनवतो. साधा आपण LIC जरी काढली तरी 15 वर्षाची आपण LIC 20-25 वर्षाची काढतो. आपण रस्ता बनवताना दृष्टिकोन आपण 5 वर्षाचा काढतो. मला असं वाटतंय का जे आपण नियोजन करतो त्यामध्ये नायगाव परिसरात होणारे जे विकास काम आहेत, अजून वाहतूक कोंडी होऊ शकते, अजून भरपूर माझ्याकडे मेट्रो आल्यानंतर काय आलं आहे मला माहिती नाही. म्हणून हे याच्या अगोदर जर परिवहन सेवा व्यवस्थित झाली, म्हणजे येण्या जाण्याची रस्ता व्यवस्थित झाला आणि जर झालं व्यवस्थित, तर मला तरी वाटते का नायगाव सारखा परिसर, म्हणजे एका बाजूला डोंगर आणि एका बाजूला समुद्र आहे, असा परिसर वसई-विरारमध्ये कमी आहे. म्हणून मला तरी वाटते का ही टेक्नॉलॉजी खरं सांगायला पाहिजे तर प्रशासनाची इच्छाशक्ती पाहिजे. इच्छाशक्तीच नाही काही काम होऊ शकत नाही. म्हणून काँक्रिटीकरण करणं किंवा मॅस्टिक लावणं हा भाग वेगळा झाला, पण तुमची इच्छाशक्ती असेल तर काही करू शकता. तेव्हा काय ब्रिज टू ब्रिज सुद्धा करू शकतो. मला तरी वाटतं आता हे चौकामध्ये आपल्याला ब्रिज पाहिजे, उद्या ही ट्रॅफिक होणार आहे. 100% मेट्रो आल्यानंतर तुमच्याकडे वाहतूक कोंडी होणारच आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही ब्रिजचे प्लॅन करा. आपला विचार छोटा नाही ठेवला पाहिजे, आपला विचार वास्ट पाहिजे. त्या हिशोबाने मला बोलवलं तिकडे, पण मला ॲक्च्युली काय पहिलं घडामोडी झालं ते माहिती नाही, पण मला जे वाटत होतं ते माझं मत मांडलं. बरोबर. सॉरी दादा, मी अजून एक थोडा वेळ, मला एक काल प्रश्न पडलेला. माझा प्रश्न एक सामान्य नागरिक म्हणून असा होता की म्हणजे ब्रिज बांधले गेले, रेल्वेचा पण ब्रिज बांधला गेला, पण नंतर स्टे आला. मग हे लोक आधीच कॅल्क्युलेशन्स वगैरे करत नाही का? म्हणजे आमचे 1-1 रुपये आम्ही कमवतो, कष्टाने कमवतो, त्यातले 25 पैसे 50 पैसे आम्ही ठेवतो आणि 50 पैसे सरकारला देतो, अर्धे पैसे त्यांना देतो, टॅक्स भरतो. मग तरीही हे लोक म्हणजे 5 कोटीचा ब्रिज, 20 कोटीचा ब्रिज, 30 कोटीचा ब्रिज असं म्हणतात. 10 कोटीच खर्च झाले की नंतर म्हणतात की अरे स्टे आला, म्हणजे तो अर्ध्यातच इनकम्प्लीट. त्यामागे नागरिकांना जेवढा त्रास होतो हे असं का होतं? म्हणजे हा माझा जनरल प्रश्न आहे. याला उत्तर ॲक्च्युली 2 आहेत. राजकीय चढावड सर्वात मोठा हा फटका. मी कधी फीत कापू आणि मी कधी नारळ फोडू, या चढावडीमुळे ह्या घटना घडतात. दुसरं, यांना जेव्हा कन्सल्टन्सी निर्माण असते, जेव्हा लिगल डिपार्टमेंट असतं, त्या लिगल डिपार्टमेंट कन्सल्टन्सीकडून सल्ला घेऊन बसलं. तर आता एवढं दुर्भाग्य आहे भारत देशाचं का हायवे बनवताना सुद्धा त्यांना कन्सल्टंट नेमा लागतो. तुमच्याकडे डिग्री घेतलेली माणसं आहेत, जे इंजिनियर आहेत, तरी सुद्धा यांना कन्सल्टंट नेमा लागतो. कन्सल्टंट सांगतो सरकारला का कुठून काय बनवायचं. त्याच्यात लिगल टीम वेगळी आहे, ते लिगल टीमला पैसे जातात. मग एवढं सगळं असताना यांच्या कामावर स्टे आणणं, यांच्या कामावर आता कामन भिवंडीच्या रोडवर स्टे आणलं, सरकार आहे मला समजतच नाही काय, म्हणजे नक्की चालले काय भारतामध्ये. म्हणजे कुठल्याही प्रकारचं सर्वसामान्य, आता मला असं वाटत नाही की कुठल्याही नेत्याला कुठलं श्रेय देऊ नये. एखाद्या पक्षाने खाजगी खिशातून जर बनवलं असेल तर श्रेय घ्या. मी जर काय जेवतोय त्याच्यावर मी टॅक्स देतोय. इव्हन रस्त्यामधला जो भिकारी भीक मागतो, जर तो बिस्किट घेत असेल तरी तो टॅक्स पे करून बिस्किट घेतो. म्हणून कुठेही करताना जर आपण AC ची हवा खातोय तर इलेक्ट्रिसिटी बिलवर
सुद्धा आपण चार्जेस देतो. एवढाच जनतेचा पैसा आहे आणि जनतेचा पैसा लोकप्रतिनिधीचं एवढंच काम आहे तर जनतेचा पैसा जो सरकारच्या तिजोरीत जातो तो तिजोरीत गेल्यानंतर प्रॉपर पब्लिकपर्यंत एंड टू एंड कसा वापरता येईल याच्यावर काम केलं पाहिजे. आता हा डांबरीकरण गेला हा परत वाहून जाईल बरोबर. याला उपयोग काय. आणि त्याच्यानंतर मला तरी वाटते का प्लॅनिंग शिवाय आपण आपलं घर बांधतो म्हणजे आपण आर्किटेक्टचा प्लॅन घेतो. आपण हे बाकी जे MMRDचे रिजनचे जे आता तुमच्या बाजूला बुलेट ट्रेन आहे किंवा कॉरिडॉर चालू झाले आहेत मग ह्या एवढ्या मोठे प्रकल्प चालू झाले आहेत आता इकडे त्यांच्या गाड्या त्यांच्याच मोठ्या जात आहेत त्यांच्यामुळेच रस्ता खराब होतोय. बरोबर. ह्या 50-60 टनच्या गाड्या गेल्यानंतरच रस्ता खराब होतोय ना का रिक्षा गेल्यानंतर खराब होतो. बिलकुल नाही. लॉजिक आहे की रस्ता काय कॅपॅसिटीचा बनवला पाहिजे त्यांनी केलं पाहिजे. म्हणून राजसाहेबांची जी ब्लू प्रिंट आहे ती कशी होती आणि ती कशासाठी पाहिजे ही ॲक्च्युली ह्यासाठी पाहिजे. ॲक्च्युली करायचं काय हे कोणालाच माहिती नाही. नायगावच्या ब्रिजच्या मार्गावर सगळ्या पक्षांनी नारळ फोडून मोकळे झाले आणि एवढी धावपळ होते चढावडमध्ये. ॲक्च्युली श्रेय घेतलं पाहिजे. मी नाही बोलत नाही. प्रत्येक लोकप्रतिनिधी प्रत्येक सामान्य माणूस प्रत्येक नायगावर व्यक्तिगत अर्ज करतो श्रेय घ्या. पण मला तरी वाटते का जो जेव्हा स्टे येतं मग ही तुमची हार आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला प्रॉपर काम तुम्ही केलं नाही. तेच. का नॅशनल हायवेच्या ऑथॉरिटीच्यावर जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा स्टे नाही आला आजपर्यंत. आमची कामं तर विदाऊट टेंडर चालू केलेली आहे. विदाऊट टेंडर जी लॉमध्ये पण नाही. ती काम करायची पद्धत चेंज केली पाहिजे. ह्या ह्याच्यात सर्वसामान्याचं नुकसान आहे. सरकारचं किंवा कुठल्या लोकप्रतिनिधीचं नुकसान नाही आहे. सर्वसामान्य जो खरा टॅक्स पेयर आहे जो नायगावमध्ये राहणारा असून दे किंवा महाराष्ट्रात राहणारा असून दे जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता त्याचा काही भाग हा वसई विरार महानगरपालिकेला जातो. त्याच्यात सुद्धा तुमचा सहभाग आहे. तुम्ही जर भाड्याने घेता त्याच्यात स्टॅम्प ड्युटी भरते त्याच्यात सुद्धा तुमचं पै ना पै जातो. मग का सामान्य जनतेने श्रेय घेऊ नये बरोबर. आणि स्टे घेतल्यानंतर सामान्य जनतेनेच भोगावं लागतं. हे दुर्भाग्य आहे. बरोबर. तुम्ही जे बोललात त्याबद्दल माझे आणि खूप सामान्य लोकांचे प्रश्नांना उत्तर मिळालं असेल. थँक्यू सो मच त्याबद्दल. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.